हॅलो एव्हरीवन, माझं नाव मयूर. मी 3 महिन्याआधी मॅमकडे क्लास लावला होता आणि क्लास लावल्याच्या नंतर एकच मनामध्ये होतं की काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला. मेकअप आर्टिस्ट काय होतं हे फक्त युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या व्हिडिओवरती बघूनच समजलं होतं की मेकअप आर्टिस्ट काय असतो, पण ऍक्च्युअल मेकअप आर्टिस्ट काय असतो हे खरं इथे येऊन समजलं की मेकअप म्हणजे फक्त ब्लेंडर घेऊन काहीतरी तोंडावर कलर थापणे नाही. जे आतापर्यंत मला वाटत होतं की तेवढंच मेकअप असतो, नाही. मेकअप फार वेगळा आहे आणि प्रत्येकाचे काही ना काही तुमचे वेगवेगळे एक्सपिरियन्स असतील, तसा माझाही वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी वर्किंग हे आहे ऍज अ मॅनेजर म्हणून, डेप्युटी मॅनेजर म्हणून मी वर्क करतो आणि माझ्यासाठी हे फारच जास्त मुश्किल होतं की ऑफिसमध्ये ऑफिसचा टाइम मॅनेज करून प्लस क्लासचा टाइम मॅनेज करणं. पण मॅमची जेव्हा मी रील बघितली 3 महिन्याआधी, मी एकाच लाईनवरती अट्रॅक्ट झालो. ती लाईन होती की क्लास हा होल डे ओपन आहे आणि तोच माझा प्लस पॉईंट होता की क्लास जर होल डे ओपन आहे आणि माझ्याकडे संध्याकाळी 6 नंतर 10 वाजेपर्यंत फुल टाइम आहे. मी जरी बॅचलर्स राहत असलो किंवा जरी फॅमिली सोबत राहत असलो तरी माझ्याकडे 4 तास आहे. मग मी ते 4 तास का नाही युटिलाइज करू शकत स्वतःच्या प्रोग्रेससाठी, स्वतःच्या ग्रोथसाठी? म्हणून मी 9 ते 6चं ऑफिस केलं कॉर्पोरेटमध्ये आणि त्याच्यानंतर मी 6 ते संध्याकाळी 10, 7 ते 10 जसा माझा वेळ मॅनेज होईल माझ्या वेळेनुसार मी क्लासला आलो. क्लास माझा मॅनेज झाला. ठरवलं होतं की मेकअप आर्टिस्ट बनायचं. मेकअप आर्टिस्ट बनलो, पण आता इथून पुढे सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट बनायचं एवढीच. थँक्यू.